दोन्ही राष्ट्रवादीचं तूर्त विलीनीकरण नाही. दिल्लीतील सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा. मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शहांची देखील भेट. अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ. मुंबईनंतर आज दिल्लीतही घेतली पत्रकार परिषद. बारामती विमानतळाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसंच आपत्कालीन यंत्रणाही सविस्तर तपासल्या. विमानतळ किती सुरक्षित, अहवालानंतर माहिती समोर येणार. अजित पवारांच्या विमान अपघातावर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळींच्या वडिलांनाही शंका. नेहमी काळ्या रंगाचं विमान असायचं, यावेळी अचानक का बदललं, पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप. राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला. जयकुमार गोरेंचा आरोप. ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात ते कट रचतात. सातपुतेंचं विधान. तर मुरदाड माणसाला कोण मारणार, उत्तम जानकरांची खोचक टीका. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान. मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार. महापौर उपमहापौर निवडीवेळी मुंबई महापालिकेच्या सभागृहात जोरदार घोषणाबाजी. भाजपकडून देवाभाऊ आणि मोदींच्या नावाचा जयघोष तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या नावाची घोषणाबाजी. जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी. त्यांचा पांढरा चेहरा, गुन्हेगारीचा चेहरा. सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका. जिल्हा परिषद निवडणुकीत ड्रग्जचा वापर. माजी सरपंच निर्मला नवलेंचा पुढारी न्यूज सोबत बोलताना गंभीर आरोप. तर निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरल्याचीही प्रतिक्रिया. खासगी क्लासमध्ये मराठी भाषेत बोलणाऱ्यांना हिणवलं जात असल्याचा आरोप. सैनिकांकडून खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप. नाशिकच्या शरणपूर रोड फिजिक्सवाला क्लासेसमधील प्रकार. राज्यात अनेक ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. वाशिम, जालना आणि बीडमध्ये 12वीच्या पेपरमध्ये कॉपी. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला. बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीत अल्पवयीन मुलींसह चिमुकल्या मुलींवर अत्याचार. नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 12वीच्या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांकडून अत्याचार. 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर दोघे अल्पवयीन. मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार. उखरुल जिल्ह्यातील गावात 25 घरांना आग. 4 शासकीय घरं देखील पेटवली. हिंसाचारानंतर संचारबंदी लागू. 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवाही बंद. T20 वर्ल्ड कपमध्ये रोमांचक विजय. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर 4 धावांनी मात. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सामना डबल सुपर ओव्हरमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ.